नग्नावस्थेत स्नान
ज्यांनी कामतेकर यांच्या कलेचा गौरव करण्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. विक्रम अभ्यंकर यांचे आभार मानून ज्यांनी कामतेकर यांच्या वतीने या पारितोषिकाचा मी स्वीकार करतोय. हे दादा एक नाही शब्द याच्या पुढे तू माझ्याबरोबर बोलायचं नाही आणि मी बोलणार नाही काही. मी त्या गौरवच्या भरोशाला शब्द दिलाय की शरदकालीन रात्री तुमच्या सुखी पूर्तता करण्यासाठी हा सुंदर येईल. याला मी घेऊन जाणार कोणी घेऊन जाणार आहे. हे दादा तू माझ्याबरोबर नाही मी मला तुझ्याबरोबर नेणार नाही कोणी करणार आहे.
डोळा पाहते हे मला पाहून ती हसणार होती आणि वाकड्या नजरेने पाहते. वाकड्या नजरेने? तुला हात पाहून ती हसते. हो. अरे हसत कोणीच नव्हती. अरे तिचे दात चंद्र होते. त्यामुळे तुला ती हसते असं वाटत होतं. आणि तुला काय वाटतं बोलून बोलून पाहते, वाकड्या नजरेने पाहते. अरे ती चकणी होती, चकणी गाणी होती. मला वाटतं तुळशी बाळाची माझ्याजवळ खाऊन घालते. काय वाटतं बोलून बोलून तुझ्याजवळ पाहते. अरे मुळीच नाही, ती अपंग होती म्हणून तुला तसं वाटलं. म्हणजे माझा गैरसमज झाला तुला गैरसमज नाही, तुझा प्रेमभंग झाला. माझा प्रेमभंग झाला. आता काय करणार? आता मला बरं नाही. प्रेमभंग झाल्यामुळे आता बरं नाही. मला बरं नाही. याच्यावर काहीतरी उपचार केला पाहिजे. आता काहीतरी कर. एखादा वैद्य शोधायला पाहिजे. वैद्य? कोणी? एक कुठली शोधायला पाहिजे. आई, आणि तो मग तुझ्यावर उपचार करेल. उपचार करणार म्हणजे ना? तुला मग बरं वाटणार. म्हणजे मी बरा होईल. पण हा. पण तो फुकट उपचार करणार. कोण करणार? मोफत उपचार करणार नाही. ते काय द्यावं लागणार? त्याला काहीतरी धन द्यावं लागणार. त्याला धन म्हणजे? धन म्हणजे हा, डोळे उघडून हे द्यावं लागणार. आणि ते तू आता गोळा केलंयस ते सगळं त्याला द्यावं लागणार. आणि तेव्हा तो माझ्या उपचार करणार. तू बाबा लावणार. नाहीतर मी होणार नाही. आता बरा आहे. हो. मी खूप बरा आहे. ते द्यावं लागतं मग बरं आहे. नाही, काही नाही. ते आता बरा आहे. आणि एक हे बघ झाला काय हे बघ, आता माझा गैरसमज झाला, माझा प्रेमभंग झाला. आता हे कर काय मला की नाही प्रेम करायला दुसरी गवळण दाखव. म्हणजे तुला काय कुठे करायचं आहे तर मनाने ठरविलं नाही. हो. प्रेम करणार म्हणजे करणार. आनंद चालू आहे. ठीक आहे. डाव्या हाताला दुसरी गवळण ठेवून टाकली. पण जवळून नाही दाखवणार. दूरवरून दाखवणार. गवळण ती पहा म्हणून. अरे कृष्णा, मला प्रेम करायला जी तू गवळण दाखविणार ती दाखवी ते वेळी तू जेवढा दूर राहशील जेवढा दूर राहशील तेवढं बरं. का रे बाबा? का? हिने चुकून जर तुला पाहिलं तर या घुमडावर ते प्रेम करणार नाही. म्हणून गवळण दाखवी ते वेळी जेवढा दूर राहशील तोपर्यंत मला फक्त प्रेम होत नाही. तोपर्यंत तुला हात द्यायची नाही. तुझा सर्वांना नाव आणि परत देवाला वाटलं तुझा सर्वांना नाट्यच आमचे मित्र आणि तिवेगावचे रहिवासी एक नाट्यप्रेमी वैभव माहेश्वर, दादा माहेश्वर आणि संतोष वाळे यांनी आमच्या पैशावरून ₹200 पाठवले. वैभव माहेश्वर, दादा माहेश्वर आणि संतोष वाळे यांचे मला खूप आभार मानले. त्याचे शुभ आणि मंगळात्रीच्या आश्रमाची आनंद स्वीकार. त्याचप्रमाणे एक नाट्यप्रेमी लवेश कदम यांनी सुद्धा आमच्या पैशावरून ₹100 पाठवले. लवेश कदम यांचे मला खूप आभार मानले. आनंद
ज्ञान
त्याच्या जीवनाचा शेवट झाला. चला, चला. तुला काय सांगितलं आणि मेलेला धरून का राहिला आहे? अरे मी धरून नाही राहिलो. अरे ह्या कासवाने मला मरते वेळी या पायात अडकविलं आहे. आता तुझी मुक्तता होणार कशी? मी तरी काहीतरी पर्याय काढला. मी हवाय ना तुम्हाला. मला वाचविले ना तुम्हाला. आता असं करू नका गं. रसिक प्रेक्षको, रुपेश बागवे यांनी आता जे लंकार म्हटलं त्याच्यासाठी आमचे हार्मोनियम वादक मयूर गवळी यांच्या कलेचा गौरव प्रसंगी 100 रुपयाचा पारितोषिक दिले. त्यांच्या वतीने या पारितोषिकाचा मी स्वीकार करतो. ए कृष्णा, काय? अरे ह्यांना काहीतरी पर्याय काढायला सांग. मी इथे अडकून राहिलो. दागड्या, कसं काय होणार? दागड्या मेलेल्याला मी मुळीच पाहणार नाही. अरे पण काहीतरी पर्याय सांगा. त्याची आता मुक्त हा बघा, इथे या, इथे या. हे बघा, इथे या. हा. तसं नाही. अगं, तो नंतर आलाय, मी अगोदर आलो. नंतर तो आलाय. हो. एक पर्याय आहे. उत्तरी एका. नाही, अगोदर मी सांगतो ते ऐक. हा जो पाय इथून खाली गेलेला आहे तो माझा आहे. हा बघ. हा इथून इकडे तो माझा आहे. माझा आहे. हे जर पाय म्हणशील. हे बघ इकडे. आता बघ, आता बघ. आता पर्याय समजेल. तो नंतर. सांगा. नाही. हा बघा, हा आहे. याची मुक्तता झाली पाहिजे. होय, होय. नाही गं, तसं होणार नाही. तू आता एक एवढी सहज मिठी मारलेली नाही. वरची वेळी बसलेली मिठी सहज असू शकते. खूप प्रयत्न केले. नाही, एवढंच राहिलेलं असतं वरच्या वेळी. तुळूया आणि आहे. तुळूया. अरे पाय कापला तर मी चालणार कसा? तू मेला ना? नाही. पण माझा पाय कापायला नको. आम्ही काही सांगतो तुला. काही नाही. तिकडे. त्यांचा ऐकू नकोस. हे बघ. तिकडे. हा त्याचा पाय. एका हाताने पकड. आणि तो पकड दुसऱ्या हाताने. आणि काय करतो आणि काय करू? काय करू तर प्रेम करू. काय मिठी मारली होती त्याने घट्ट. होय दुसरं आपण टाकूया म्हणे पाय. काय रे? तू काय सांगितलं? तुला प्रेम करायला मी गवळण दाखवी का? दूर म्हणून दाखवली नसता. तू म्हणून दाखवली. ती पहा गवळण तिच्यावर प्रेम कर. त्या गवळणीचं तोंड पाहिलेलं. अरे तिच्यावर मी प्रेम कसं करणार कृष्णा? असं तर नाही म्हणजे. तिचं त्याचं तोंड असं काढवा त्याच्यावर मी प्रेम करेन का? अरे तू काय सांगितलं? तू जवळ येऊ नकोस. हा. तुम्ही दूर म्हणून तुला दाखवली. अरे आता एक सांगतो रे, तुला समजत नाही कसं? काय? दाम्याला प्रेम करायला गवळण कशी हवी? कशी हवी? कशी हवी? कशी हवी? आता सांगून ठेव मला. हा. नंतर मी लक्षात ठेवीन. ठेवशील ना? हे बघ, मला प्रेम करण्यासाठी कशी हवी गवळण? गवळण आता कशी हवी म्हणशील? हे बघ, मला प्रेम करायला गवळण, बाकी कशी नको. असं तोंड उघडणारी नको आहे. ती नको. यायचीच असेल तर अशी गवळण दे. तुला नाही म्हणालो. मी फक्त त्याला सांगितलं. हे बघ. नाही, त्याला समजा
काय? मला प्रेम नको नको. आता एक कर काय? हे कृष्णा काय? अरे आम्हाला नाही ग, हा नेहमी सांगत असतो रे की यमुनेच्या डोहावर कोणी जाऊ नका. हे दाम्या यालाही कारण आहे. अरे यमुनेच्या डोहावर तुम्ही गेला, यमुनेच्या डोहात कदाचित तुम्ही उतरणार. तर यमुनेच्या डोहाच्या पाण्यावर तुम्हाला सारा गोकुळ वाचलेला त्याचा उपद्रव होईल. आणि म्हणून तिथं जाऊ नका असं मी तुम्हाला वारंवार सांगत होतो. अरे पण का? आणि आता जर त्या प्रश्नाचं उत्तर तुला मी दिलं तर माझ्या शब्दावर तुमचा कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण याच्यासाठी तुमच्या सहित साऱ्या गोकुळ पण क्षणभर
अरे, आपण दिवस नाही तो नक्की डाव ठेवल्याशिवाय राहणार नाही.
देतो आहे. गरुडा